आज आहे शनिवार आणि शनिवारची असते सुट्टी. तर मुलांना फिरण्यासाठी आम्ही निघालो गंगापूर डॅमच्या बॅकवॉटरला. आणि या ठिकाणचं नाव आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. तर आल्यानंतर आम्ही गाडी पार्किंगमध्ये लावली. तर पार्किंगसाठी व्यवस्थित जागा केलेली आहे. गाडी पार्किंग केल्यानंतर आम्ही डॅमच्या दिशेने निघालो आणि तिथे तिकीटही होतं. तिकीट अडल्टसाठी 100 रुपये आणि किड्ससाठी 50 ते 30 रुपये असं याप्रमाणे तिकीट घेतले जातात. तर वयानुसार मुलांचे तिकीट असते. मुलांना सॅटर्डे संडे सुट्टी असते. तर कुठेतरी फिरायला घेऊन जायचं आहे तर आपण गंगापूर डॅमच्या बॅकवॉटरला इथे आपण येऊ शकतो. अगदी छान मोठा परिसर आहे आणि अगदी मोकळा छान आणि गर्दीही वाटत नाही. परिसर मोठा असल्यामुळे गर्दी पण जाणवत नाही. आणि इथं आल्यानंतर हे जे पूर्ण पत्र्याचं शेड आहे हे त्यांनी पूर्ण टेबल खुर्च्या टाकून नाश्ता, कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफीसाठी हा एरिया आहे. म्हणजे आपण 2-3 तास इथे मस्त आरामात बसून जेवणही करू शकतो किंवा नाश्ता, चहा घेऊ शकतो. आणि जर कोणाला बोटिंग करायची असेल तर त्याचं तिकीटही इथूनच घ्यावं लागतं. पर पर्सन 400 रुपये तिकीट असतं बोटिंगचं. आणि हा पूर्ण परिसर छान असा पावसामुळे अगदी पूर्ण परिसर पूर्ण हिरवंगार झालेलं आणि गंगापूर डॅमचं जे पाणी आहे तेही इथून आपण बसून बघू शकतो. इथे चेअर पण ठेवल्या आहेत बसण्यासाठी. आणि हा पूर्ण एरिया पूर्ण असा मोकळा ठेवलेला आहे. आणि लहान मुलांसाठी गार्डन छान बनवलं आहे. तर लहान मुलांनाही आपण तिथे घेऊन खेळवू शकतो. आणि आरवचंही छान छोट्याशा गार्डनमध्ये खेळून झाल्यानंतर आम्ही डॅमच्या दिशेने निघालो आहे. तर इथं बोटिंगचं जे सामान असतं म्हणजे जॅकेट, ते ट्यूब वगैरे जेव्हा तुम्ही बोटिंग करणार असाल तर इथून ते आपल्याला जॅकेट वगैरे घालायला सांगतात आणि त्यांची गाडी असते तर ती तिथपर्यंत घेऊन जाते. ज्या ठिकाणाहून बोटिंग चालू होते तिथं. तर 1.5 ते 2 किलोमीटर आपल्याला आता चालावं लागणार आहे. आणि डॅमच्या दिशेने आपण निघालो आहे. तर इथे आपण बॅकवॉटरच्या अगदी जवळ आलो आहे डॅमच्या. आणि आरव तिथे थांबत नव्हता. त्यामुळे आम्ही तिथं न थांबता अगदी
थोडेसे फोटो काढले, सेल्फी काढली आणि पुन्हा निघालो. आणि यानंतर आम्ही निघालो घरी. तर शेवटचा डॅमचा नजारा, जो पाऊस खूप येण्याची शक्यता होती, म्हणून आम्ही पटापट गाडीकडे निघालो.